आज होती तर नागपंचमी, पण दुर्वाची सकाळपासून रंगपंचमी चालू होती. तिला असं वाटलं होतं की आज रंगपंचमीचे. नमस्कार, मी आहे गाथाची आई. आज सोमवार पण आणि पंचमी पण, त्यामुळे स्वयंपाकाचा आज काही लोड नव्हता, कारण आज सर्वांना उपवास होता. आणि सर्वांना उपवास असला की मग काय भाजी करायची किंवा कोणाला काय आवडते याचं काहीच घेणं देणं नाही, फक्त खिचडी किंवा उपवासाचे पदार्थ. आणि त्यामुळे कोणाला काही ऑप्शन पण मिळत नाही. सकाळचा स्वयंपाक, जेवण आणि इतर कामे आवरल्यानंतर आम्ही गेलो होतो खंडेश्वर मंदिरात. सोमवार असल्यामुळे सगळ्यांनाच महादेवाचं दर्शन घ्यायचं होतं आणि त्यामुळे आम्ही आलो होतो. मंदिरात दर्शनाला आलो त्यापेक्षा जास्त आनंद ह्या गोष्टीचा होता की आज खूप दिवसांतून जत्रा पाहायला मिळणार. आणि फक्त पाहायलाच नाही तर खरेदी पण करायला भेटणार, मग ती खेळणी असो किंवा भांडी. सर्वांचं दर्शन झालं आणि मग झाली जत्रा फिरायला सुरुवात. इथून मागं तर गाथाला कोणतीही गोष्ट मागता येत नव्हती, त्यामुळे बरं होतं. तसं आता खेळण्यांकडे पाहून लगेच दे घे असं म्हणत होती, म्हणून मग त्यांच्यासाठी एक एक खेळणीही घ्यावाच लागली आणि प्रसाद घेतला आणि मग निघालो घरी. आणि लहान मुलांसाठी सर्वात महत्वाचा तो खाऊ असतो, म्हणून खाऊ मध्ये घेतले होते राजगिराचे लाडू आणि ते तेवढ्यातच खुश झाले. आणि मग चालली संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. संध्याकाळच्या जेवणासाठी बनवली होती पुरी, भाजी, डाळ, भात आणि गुळवणी, कारण आपल्याला तिखट पण पाहिजे आणि गोड पण पाहिजे. मी पुऱ्या बनवत होते आणि मला जोडीदार होती ती गाथा. तुमच्या घरी पंचमीसाठी काय काय मेनू होता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.